नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण कापसाची तिसऱ्या फवारणीला आपण औषध घेतलेलं आहे. इसाबियन आणि यमराज हे दोन औषध घेतलेले आहेत आपण. त्यासोबत टिकर पण घेतलेला आहे. तर आपल्या कापसाला फवारण्याची गरज नसताना आपण फवारणी केली, याचं कारण आहे थोडाफार जर रोग असेल तर लगेच जाईल, आणि जर नसेल तर दुसरा रोग आला तर औषध जर आपल्या झाडा कीटकनाशक जर हल्लेला असेल तर रोग यायच्या आधी वासानं तो येणार नाही. तुम्हाला कापूस दाखवतो मी, एक मिनिट. हे बघा, पूर्ण प्लॉट बसल्यामुळे टाईट 3.5 फूट कापूस आहे. 3.5 फुटावर आहे. माल बी चांगला धरलाय, बोंड धरलेत. बघू शकता तुम्ही. रोग काही नाही दिसत, कुठंच रोग दिसत नाही. पूर्ण झाड किल्लर खट आहे. शेंडा पण बघा, काहीच नाही शेंड्याला. तिसरी फवारणी कापसाची. कापूस माझ्या छातीला लागतोय. एकदा खत टाकलेलं 10-26-26 युरिया, एक पोत युरिया 10-26-26. पेरताना ह्याला खत टाकलेलं नाही, काय नाही. 70-67 व्हरायटी आहे कापसाची. गेल्या वर्षी ह्या व्हरायटीला एकरी 10 क्विंटल कापूस निघलेला आहे, फक्त 2 यासनीला. एका यासनीला 5 क्विंटल, दुसऱ्या यासनीला 5 क्विंटल. आणि पुन्हा आपण कापूस उपटून ऊस लावलेला आहे. तर ह्या वर्षी पण कापूस केला, पण ह्या वर्षी थोडा कमी कापूस आहे. गेल्या वर्षी आपण एवढा कापूस असताना चमत्कार हाणला होता. एवढाच कापूस असताना चमत्कार हाणला होता 20 ml न. कारण की झाडाची वाढ कुतावी आणि माल धरावा झाडाने, त्यामुळं आपण चमत्कार हाणला होता. तर गेल्या वर्षीपेक्षा आपल्याला ह्या वर्षी काय करायचं, हे अंतर मिळालं मधलं पूर्ण फांद्या इकडे तिकडे चिटकल्या की चमत्कार हाणायचा आपल्याला. कारण की गेल्या वर्षीपेक्षा आपल्याला 2 क्विंटल तरी कापूस, 1 क्विंटल तरी कापूस आगाव निघायला पाहिजे. 11 क्विंटल तरी. तर 2च असण्याला बरं का, जास्त नाही. तिसऱ्या असण्याचा विषय वेगळाच. ते आपण ह्या रानात आपण यूट्यूबला पहिला व्हिडिओ टाकला, कोथिंबीर लावली. ती कोथिंबीर फेल केलेली होती आपली. तरी आपण म्हणजे कोथिंबीर प्रयोग करून बघितला होता, पण काय सक्सेस झाला नाही. आपण दरवर्षी नवीन प्रयोग करतो शेतात, तसं हे नाही. दरवर्षी आपण लॉस बी जातो आणि प्रॉफिटमध्ये येतात, तसं कमी जास्त काय होत नाही. तर तुम्हाला पहिल्या फवारणीला मी फक्त यमराजनं फवारणी केली, पहिल्या फवारणी. आणि दुसऱ्यांदी तुम्हाला झाड दाखवतो. दुसरी फवारणी तुम्हाला सांगतो, बायो 303 आणि पनामा अशी कॉम्बिनेशन म्हणून घेतलेली. बघा झाड, पूर्ण झाडाची ग्रोथ कशी. एक पण असं पाता अजून काय गळालं नाही. आणि गेल्या वर्षी आपण 50 पाते लागले होते, त्या टायमाला आपण चमत्कार हाणले होता 50 पाते. तर आपण ह्या वर्षी किती पाते लागले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20
21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 पाते लागलेत. ते झाड थोडं बारीक आहे, ते झाड माझ्या कमराला लागतं फक्त. दुसरे झाड का त्यांना माझ्या माहितीचं 50 पाते असतील, ह्याला 35च. पहिल्या यसनीला जर 5 क्विंटल कापूस काढायचा असेल तर एका झाडाला 20 बोंड पकलेले पाहिजेत, पूर्ण असं प्रॉपर म्हणजे बोंड तयार झाले पाहिजे त्याचे 20 पहिल्या यसनीला. आणि दुसऱ्या यसनीला 5 क्विंटल काढायचं असलं 40 बोंड झाडाला असले पाहिजेत. आणि जर कापूस 30 किंवा एकर तुम्हाला लोक म्हणजे अमृत पॅटर्न कुठं कसं ते कापूस कसं काढायचं माहिती का? ते प्रॉपर अंतर नियोजन तेव्हा कापूस निघतं एकर 30 क्विंटल. आणि ते प्लॅनिंग बी आपण करणारच, पण सध्या नाही करणार आपण. आणि आपल्याला एकर 30 क्विंटल हे काढायचंच आपल्याला एका आयुष्यात एकदा तरी. ते प्रॉपर नियोजना सगळं काढणार आहेत. आपल्या आधी अनुभव घेणं महत्त्वाचं आहे, मेन गोष्ट. आता हे बघा झाड कसं प्रॉपर बसलंय, सेटिंग व्यवस्थित आहे. चमत्कार हाणला का काय होतं माहिती का? हे जे अंतर आहे का, हे 4 बोट अंतर आहे, 4-5 बोट आहे, हे 5 बोट अंतर आहे. तर ह्या 5 बोटामध्ये चमत्कार हाणला तर ह्या अंतर 3च बोट राहतंय एवढंच. मग 2 बोट अंतर कमी होते चमत्कार हाणला. लहानपणापासून जर 5-5 ml जर चमत्कार हाणला तर हे फांद्यातलं अंतर आहे का हे पण कमी होतं, पूर्ण फांद्यातलं अंतर कमी होतं, या कांडीतलं अंतर कमी होतं. फक्त 3च कांड्यातलं अंतर राहणार, 3च बोट, 4 बोट पण राहणार नाही. चमत्कार हाणला तुम्ही हाणून बघा. आणि मी कशामुळे हाणलं नाही, फक्त ह्या झाडाची अजून हे अंतर मिळालं नाही, हवा प्यायला भरपूर आहे झाडाला, त्यामुळे हाणलं नाही. मी हाणणार आहे अजून हे झाड पूर्ण अंतर मिळालं की बरोबर मी असं हा चमत्कार हाणणार आहे. अजून अंतर मिळालं नाही. गेल्या वर्षी आपण एक खुरपण केली फक्त, आणि ही मधली माती का पूर्ण अशी साईडला लावली होती. दुसरी खुरपणच केलं नाही, म्हणजे ते तण बोजून टाकलं आपण डायरेक्ट माती लावून त्याला. आता इकडं कसं आहे, हे इथं आहे बघा म्हणजे आता चमत्कार हाणायसारखं. पण कापूस कसा आहे, कुठं लहान आहे कुठं मोठा आहे. आता मी मोठ्या कापसात गेलो, तुम्ही म्हणता मोठ्या कापसात जायलंय आणि दाखवायला थोडाच कापूस. हे बघा खांद्याला कापूस लागायला. ह्या कापसाला आपण माल बघू आहे का, ह्या कापसाला पण पाते मोपून बघू. हा 1 मिनिट, चांगलं मोठं झाड बघू द्या मला. ओके, मोबाईल मी धरतो. हे बघा पाते फुलं, हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 60 पाते त्या एका झाडाला ह्या मोठ्या. आता हे प्रॉपर झाड माझ्या माहितीचं ह्याला चमत्कार आत्ता सध्या हा नाही पाहिजे, कारण ह्याची फांद्या पण भरपूर लांबल्या आहेत. आणि अंतर म्हणजे अंतर ह्या फांदीचं ह्या पूर्ण म्हणजे असं हे झाड हे बसले बघा. 6 पाते मोकळे द्या का फांदीला. 70-67 जर बॅग असेल ना तर तुम्हाला सांगतो हे झाडाचं एक वैशिष्ट्य आहे. ही झाडाचं पान आहे का नाही असं कमी असते झाडाला, हे पान आणि पाते हे जास्त असते जरा. काय काय झाडांना पाला इतका असतंय की बघायचं काम होत नाही. ते दुसऱ्या देशातल्या व्हरायटी अशा असतात काय काय
आपल्याकडे सध्या मान्यता नाही. असे शिवून काड्यावरच पाते असतात, असे डाट उग. हा वागडात पूर्ण कापूस बसला, म्हणजे नंबर 1 जमलाय. माझा कॅमेरा बरोबर नाही, कॅमेराला काय झालं काय माहिती. चला, माहिती औषधं कळायला असतील तुम्हाला. तिसरी फवारणी आपली यमराज आणि इसाबीन आणि त्यासोबत टिकर. यमराजनं काय होतं माहिती का, हे तुडतुड आहेत का, हे तुडतुडे असे लगेच मारायला चालू होते. मी आजच फवारलंय, तुम्हाला सांगतो काय होतंय. कॅमेऱ्याला वरचा कॅमेरा कराव, दिसतंय का? मग पानच वर घेतो मी तोडून. या बा आजच फवारलंय की हे तुडतुडे मारायला चालू झाले बघा. कारण की ह्या कापसामध्ये पूर्ण आता हे औषध सध्या गेलेलं आहे आणि हे असे घुमारले सगळे. ह्यांना उडायचं पण कळाय ना, हात लावला तरी उडायचं कळाय ना. ह्याला पडलं खाली, इतके ते कमजोर होते. यमराज खरंच औषध नंबर 1. तुडतुडे, पांढरी माशी असे धुप्पणच करते ते. म्हणजे रोग जे रोग वाढविणारे किडे आहे का, त्यांना नियंत्रण मेन यमराज करते म्हणायचं. नियंत्रण भरपूर आणते म्हणायचं. ह्या झाडाला माल बघा, प्रॉपर माल बसला, सेटिंग झाली प्रॉपर. पाते जास्त आहेत, पाला कमी. काय कापसाला पाला जास्त असते, पाते कमी असतात. पाला कमी असण्याचं एक कारण आहे, जर झाडाला जर कमी असला तर ह्या पात्यांना हवा मिळती म्हणायचं भरपूर प्रमाणात. हवा खेळायला, म्हणजे हवा हे भेटली का त्यांना पोष येतात ते जरा. हे मी असे व्हिडिओ टाकत नाही, पण मला म्हणलं आज टाकावं आपण बी. त्या यूट्यूबनं आधी 4000 वॉच टाईम होता, आता 8000 केलाय. म्हणजे आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचं सारखं राहिलंच नाही गरीबाचं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल फॉलो करा, नाही आवडला असेल तर नका करू, काय हरकत नाही. तसं तर मला काय म्हणजे हे नाही, पण माझ्या जे फॉलो करतात मला त्यांना माहिती गेली तरी बाद झाली. आणि त्यांना मी ज्यांनी मला फॉलो केलंय त्यांच्या तर ही माहिती 100% जातीच. चला मित्रांनो, बाय.